आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। अखेर उद्धव ठाकरेंनी घातली भाजपला साध। ऐन निवडणुकीत मतभेद बाजूला ठेवून एकत्र। विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून उद्धव ठाकरे भाजपसोबत पुन्हा जाणार का याची चर्चा जोरात सुरू आहे। मात्र सत्ता स्थापनेसाठी नसलं तरी सिल्लोडमध्ये भाजप ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांविरोधात उद्धव ठाकरे यांनी भाजपला हाक दिली आहे। निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना उद्धव ठाकरे यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून पण एकत्र येऊ असं जाहीरपणे म्हटल्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे। काही दिवसांपूर्वी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आम्ही अब्दुल सत्तार यांचा प्रचार करणार नाही असे स्पष्टपणे कळवलं होतं। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभेत मंचावर आणि समोरील गर्दीतही पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। एकीकडे दररोज मोदी शहा फडणवीसांवर उद्धव ठाकरे हल्लाबोल करत आहेत, पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघात त्यांनी भाजपला सोबत येण्याचं आवाहन केलं। गद्दाराला गाडण्यासाठी, गुंडगिरी आणि सर्वसामान्यांचा छळ थांबवण्यासाठी कर्नाटकमध्ये महिलांवर अत्याचाराचे आरोप असलेल्या प्रज्वल रेवन्नांचा मोदी यांनी प्रचार केला होता। तर सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणार उमेदवारही मोदींच्या मंचावर होता। यावेळी उद्धव ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांच्यावरील जमिनी बळकावण्याच्या आरोपाची यादी वाचून दाखवली। जमीन बळकावली, भूखंड बळकावले, शासकीय मालमत्ता याबाबतच्या यादीचे करायचे काय, याबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी सत्तारांना दिला आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।